जुना फोटो अल्बम टेबलावर उघडा पडला होता. त्याची पाने फिकट आठवणींनी भरलेली होती. अनिकाने एका फोटोतील हसऱ्या चेहऱ्याच्या बाह्यरेषेवर बोट ठेवले. तिची आजी आता 5 वर्षांपासून नाही, पण अजूनही तिच्या हृदयात खूप स्पष्टपणे जिवंत आहे. एक नॉस्टॅल्जियाची लाट तिच्यावर आली. त्यांच्यातील बंधनासाठी एक गोड कडू वेदना. अनिकाचे तिची आजी किंवा आजी जसे ती तिला प्रेमाने म्हणत असे, सोबतचे नाते तिच्या आयुष्याचा आधारस्तंभ होता. आजी फक्त एक आजी नव्हती, ती एक विश्वासू मैत्रीण, एक कथा सांगणारी, प्रेम आणि समर्थनाचा एक अतूट स्रोत होती. तिने अनिकाला कुटुंबाचे महत्त्व, परंपरेचे मूल्य आणि लवचिकतेची शक्ती शिकवली होती. अनिकाला असंख्य संध्याकाळ आठवत होत्या, ज्या आजीच्या बाजूला बसून लहान गावातल्या तिच्या लहानपणच्या कथा, अडचणी आणि विजयाच्या कथा, प्रेम आणि नुकसानीच्या कथा ऐकण्यात गेल्या. आजीचा आवाज वयामुळे खरखरीत झालेला एक विशिष्ट जादू धारण करत असे. अनिकाला दुसऱ्या जगात आणि काळात घेऊन जात असे. तिच्यात अगदी सामान्य घटनांनाही असामान्य वाटण्याची क्षमता होती. एक विशिष्ट आठवण खास करून लक्षात राहिली. अनिका शाळेतील एक स्पर्धा हरल्यामुळे तिचे मन तुटले होते. ती आजीला सांगताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला खात्री होती की ती अयशस्वी झाली आहे. आजीने धीराने ऐकले, मग हळूच अनिकाचा हात घेतला. बेटा, ती म्हणाली. तिचे डोळे उबदारपणे भरलेले होते. जीवन जिंकणे किंवा हरणे याबद्दल नाही, ते शिकणे आणि वाढणे याबद्दल आहे. ते प्रवासाबद्दल आहे, ध्येयाबद्दल नाही. आजीचे शब्द अनिकासोबत राहिले. शंकांच्या वेळी एक आरामदायक मंत्र. तिने आजीकडून शिकले की अडचणी अपरिहार्य आहेत, पण तुम्ही त्यांना कसे प्रतिसाद देता हे खरोखरच महत्वाचे आहे. आजीने तिला तिच्यातील शक्ती दाखवली, स्वतःला उचलण्याची आणि पुढे जात राहण्याची क्षमता. अनिका मोठी झाल्यावर त्यांचे नाते विकसित झाले. अनिका आजीची काळजी घेणारी बनली, एक भूमिका जी तिने प्रेम आणि भक्तीने स्वीकारली. तिने आजीची शक्ती कमी होत असलेली, तिचे शरीर निकामी होत असलेले पाहिले, पण तिचा आत्मा चैतन्यमय राहिला. अनिकाने ती शेवटचे वर्ष जपले. आजीच्या बाजूला घालवलेला प्रत्येक क्षण, तिच्या कथा ऐकणे, तिचा हात पकडणे, तिला किती प्रेम करते हे सांगणे. आजीच्या जाण्याने अनिकाच्या हृदयात एक मोठी पोकळी निर्माण झाली. घरातील शांतता बहिरी होती. आजीच्या हास्याची, तिच्या हळूवार स्पर्शाची अनुपस्थिती एक सततची वेदना होती. पण दुःखात अनिकाला त्यांच्या सामायिक आठवणींमध्ये, आजीने शिकवलेल्या धड्यांमध्ये, मृत्यूलाही मागे टाकणाऱ्या प्रेमात सांत्वना मिळाली. वर्षे निघून गेली, पण त्यांच्यातील बंधन अतूट राहिले. अनिकाला आजीची उपस्थिती अंगणातील जुन्या आंब्याच्या झाडाच्या पानांच्या सळसळण्यात, चमेलीच्या सुगंधात जाणवली, जी तिला नेहमी आजीच्या केसांच्या तेलाची आठवण करून देत असे. तिच्या चेहऱ्यावरच्या उन्हाच्या उष्णतेत आजीचे प्रेम तिचा एक भाग होता, तिच्या अस्तित्वाच्या अगदी फॅब्रिकमध्ये विणलेले होते. अनिकाने फोटो अल्बम बंद केला. एकच अश्रू तिच्या गालावरून ओघळला. तिला माहित होते की आजी नेहमी तिच्या सोबत असेल. एक मार्गदर्शक प्रकाश, शक्तीचा स्रोत, कुटुंबाच्या चिरस्थायी शक्तीची आठवण, आजी आणि नातीमधील अतूट बंधन. आणि त्या क्षणी अनिकाला त्या प्रेमाबद्दल एक प्रोफुंड कृतज्ञता जाणवली, ज्याने तिच्या जीवनाला आकार दिला. एक प्रेम जे आजी गेल्यानंतरही तिला प्रेरणा देत राहील.